नमस्कार, मी श्वेता. प्रश्नचिन्हमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आजचा कार्यक्रम त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, ज्यांच्या घरी यंदा कर्तव्य आहे. लग्न हा असा एक समारंभ ज्याच्या आठवणी आपण आयुष्यभर जपण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्यासाठी आपण आधार घेतो तो फोटोग्राफीचा. लग्न म्हणजे फक्त मंगलाष्टक किंवा त्यानंतर वधूवरावर पडलेल्या अक्षता एवढंच नाही, तर त्याच्यासाठीची तयारी, घाई गडबड, टेन्शन हे आलंच. आणि आपल्याकडे लग्नाच्या आठवणी जपताना नेमकं हेच आपण विसरून जातो. आणि म्हणूनच आजचा आपला विषय आहे लग्न सराई फ्रेम टू फ्रेम. या विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत आज आहेत विनायक पुराणिक सर. तुमचं खूप खूप स्वागत आहे प्रश्नचिन्ह या कार्यक्रमात. तुम्ही देखील तुमचे प्रश्न विचारून आमच्या या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हा आणि त्यासाठी आम्हाला फोन करा 02266843333 हा आमचा नंबर आहे. मी प्रश्नाची वाट बघते, आपण विषयाला सुरुवात करूया. विनायक सर, सुरुवातीला तर लग्नासाठी जी फोटोग्राफी आहे किंवा आपण ज्याला म्हणतो वेडिंग डिझायनर फोटोग्राफी, ही नेमकी काय कन्सेप्ट आहे त्याच्याबद्दल आम्हाला सांगा. वेडिंग डिझायनर हे एक टीम वर्क आहे. म्हणजे फोटोग्राफी करण्यापूर्वी अनेक गोष्टींचा त्याचा विचार करावा लागतो, ज्याची सुरुवात डेकोरेटर पासून होते. बरं. त्यात डेकोरेटर आले, मेकअप महत्वाचा आला, हेअरस्टायलिस्ट आले, ड्रेस डिझायनर आले, इव्हन डायटिशियन सुद्धा आले. बरं. ह्या सगळ्यांना मिळून मग शेवटी फोटोग्राफी आणि व्हिडिओ शूटिंग, म्हणजे आमच्याबरोबर जे अनेक छायाचित्रकार काम करतात त्या सगळ्यांचं सहकार्य आणि त्यापूर्वी केलेले हे सगळं प्लॅनिंग आणि या सगळ्यांच्या टीमवर्क मधून जन्माला आलेलं जे शेवटचा रिझल्ट ज्याला आपण म्हणू, त्याला मी लास्टिंग इम्प्रेशन असं म्हणतो, ते जन्माला येतं ह्या टीम वर्क मधून. ह्या टीम वर्कचा अर्थ वेडिंग डिझायनर. बरं, नाही आता आपण लग्न म्हटलं की असं कुठेच जगातलं एकही असं लग्न नाही आहे की ज्याच्यामध्ये फोटोग्राफी होऊ शकत नाही. पण आधीची जी फोटोग्राफी होती ती जरा टिपिकल पद्धतीची होती. आता नवीन कन्सेप्ट जी आली ती काय आहे? तुम्ही त्याच्यासाठी नेमकं काय काय करतात, म्हणजे काय करायला हवं? आणि प्रत्यक्षात आपण असं म्हटलं ना, देयर इज नो सिंगल वेडिंग इन द वर्ल्ड विदाउट अ फोटोग्राफर. बरोबर. पण इव्हन दो ही इज लास्ट इन द लिस्ट. असं बऱ्याच वेळा का दिसतं? कारण लग्नाच्या फोटोग्राफी करता फोटोग्राफरची आवश्यकता काय? तर डॉक्युमेंट म्हणून. एका बाजूने असा विचार केला जातो की लग्न केल्याचा पुरावा म्हणून तर आपल्याला कोर्टात पण फोटोग्राफर लागतो. पण ह्या पद्धतीने जेव्हा विचार केला की लग्नातली फोटोग्राफी अशा पद्धतीने करण्यापेक्षा तिच्या ज्या भावभावना आहेत त्या जर त्याच्यामध्ये उठून आल्या आणि तिचे चित्र जिवंत व्हायची असतील तर काय काय करावं लागेल. आणि पूर्वीच्या काळी कसं होतं, स्लो फिल्म्स होत्या. बरं. कॅमेरे फिल्मचे होते. आज डिजिटल कॅमेऱ्यामुळे आपल्याला खूप ऍडव्हान्टेजेस मिळाले, त्यामुळे आपण त्याचा उपयोग करू शकतो. आणि जितकी नॅचरल फोटोग्राफी, म्हणजे ज्याला फ्लॅश फोटोग्राफी म्हणतात, ती याच्यातून बाजूला काढलेली आहे. अवेलेबल लाईट, जिथे लाइटिंग पासून सगळ्याचा विचार केला जातो. म्हणजे प्रत्येक गोष्ट ही फोटोग्राफी आणि व्हिडिओ शूटिंग होण्यापूर्वी प्लॅन केली जाते. बरं, म्हणजे सर आता आपलाही विषय जो आपण ठेवलाय तो असा आहे की लग्नसराई फ्रेम टू फ्रेम, म्हणजे प्रत्येक फ्रेम या लग्नसराईच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याची आठवण करून देत असतं. मग लग्नाच्या किती दिवस आधी साधारण फोटोग्राफी सुरू करायला पाहिजे, ती कशी सुरू करायला पाहिजे त्याबद्दल सांगा. साधारणपणे असं असतं, मुलीकडनं जेव्हा फोटोग्राफी आपण करत असतो तर माझी अशी अपेक्षा असते की एक 20-25 दिवस मुलीच्या घरी जाऊन तिचं घरातलं वावरणं. लग्नाच्या आधीचे 20-25 दिवस आधी, म्हणजे घरी जाऊन त्याचा अर्थ तिची तयारी किंवा तिच्या मनातल्या भावना आणि त्यापेक्षा तिचं घरातलं वावरणं. बरं, म्हणजे कारण ते बदलतं, लग्नानंतर बदलतं. जसं एका लग्नात सुरुवात झाली होती ज्याच्यामध्ये तिची आई गरोदर असल्यापासूनचे फोटोग्राफ्स आले आणि मग तिचं लहानपण, मग तिचं कॉलेज आणि मग ती लग्नाकडे वळली. म्हणजे पान अल्बमचं उघडल्यावर डायरेक्ट नवरा नवरीचा फोटो असं येण्यापेक्षा तो एक जीवनपट असल्यासारखा उलगडत गेला ना, तर त्यात एक वेगळी मजा येते. पण मग याच्यामध्ये सगळ्याच गोष्टी सामील होतात. म्हणजे लग्नाच्या आधी 20-25 दिवस म्हटलं तर ते घर असं सगळा पसारा असतो सगळीकडे, सगळ्यांच्या डोक्यावरती टेन्शन असतं, चेहऱ्यावरती सगळी कामं व्यवस्थित झाली पाहिजे. मग हे सगळे भाव टिपले जातात. सगळे भाव टिपले जातात. म्हणजे भाव टिपताना मुख्य गोष्ट असते आपल्यासाठी नवरी मुलगी. बरं. कारण तिचं त्या घराशी एक वेगळं नातं असतं. कल्पना करा, 22-23-25 वर्षानंतर ते घर सोडून दुसरीकडे जाताना त्या मुलीच्या मनाची काय अवस्था होत असेल. आनंद तर एका बाजूने असतोच, पण आई वडिलांपासून आपण दुसरीकडे जाणार हा पण एक प्रकारचा भाग असतो. भावाबरोबरच तिचं रिलेशन, मग तो एक वेगळा आनंद तिथे दिसायला लागतो. आणि त्या आनंदामध्ये आपण सहभागी झाल्याने दुसरा फायदा असा होतो की ते कुटुंब माझं होऊन जातं आणि आम्ही त्या कुटुंबातलेच एक आहोत आणि आमच्याच घरातलं हे कार्य आहे. अशा पद्धतीने काम करताना सगळेच रिलॅक्स झालेले असतात. सर थोडंसं मी तुम्हाला थांबवते, आपल्याला एक पहिला फोन आलाय तो आपण घेऊया. मंगल आपटे पुण्याहून आपल्याला प्रश्न विचारतात आहे. मंगलाताई नमस्कार, प्रश्न विचारा. नमस्कार, मी पुण्याला मंगल. नमस्कार, बोला.
मला असं विचारायचं की लग्नामध्ये जे फोटो काढले जातात तर ते मागे जे त्या छत्र्या बाजूला ठेवतात हा किंवा त्या छत्र्या घेऊन किंवा एखादं पाण्याचं हे हे असं किंवा होडीतनं किंवा पेपरवर देणं असं फोटोवर येऊ शकतं का? आणि मुलीला जर केसाला जर तेल लावलं तर तो तेलकटपणा येऊ नये त्याच्यासाठी काय करावं? बरं सर, काय सांगता येईल आपल्याला? नेमका प्रश्न त्यांचा काय आहे? त्यांचं असं म्हणणं आहे की मंडपावरती मागे ज्या छत्र्या लावलेल्या असतात त्याच्या ऐवजी आपण काय ऑप्शन देऊ शकतो? नाही, याच्यासाठीच पहिल्यांदा डेकोरेटर बरोबर आधी मीटिंग करणं की आणि तो सविस्तर नेमकं तिथे सगळं काय बोलून करणार आहे आणि मग ते फोटोग्राफीच्या दृष्टीने ज्या ज्या अडचणी येत असतील त्या दूर करता येतात. बॅकग्राऊंड मध्ये बदल करता येतो. जसं त्यांनी काहीतरी मुलीच्या डोक्याला तेलाबद्दल सांगितलं तर ती पूर्वीच्या ज्या मीटिंग झालेल्या असतात त्यामुळे तिला ह्या सगळ्या गोष्टी समजावता येतात की तिने कुठल्या प्रकारचं डाएट करावं जे केसांना ग्लो आणण्यासाठी उपयोगी पडेल. आणि ऍक्च्युअल लग्नाच्या दिवशी प्रकाश योजना केलेली असल्या कारणाने फ्लॅश लाईट नसते, त्यामुळे ह्या फोटोग्राफीमध्ये नॉर्मली तो प्रॉब्लेम आडवा येत नाही. बरं बरं बरं. पण सर आता त्यांनी एक खूप चांगला प्रश्न विचारला की बरेचदा असं होतं काही खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात आपल्याला लक्षात येत नाही. सुरुवात हॉलपासून होते की हॉल कसा सजलेला आहे, नटलेला आहे, काय काळजी घ्यायला पाहिजे फोटोग्राफीची सुरुवात करण्याच्या आधी, की हॉलची नेमकी काय काळजी घेतली पाहिजे? सगळ्यात पहिली गोष्ट बघावी लागते हॉलची लांबी रुंदी, त्यानंतर पूर्व पश्चिम दिशा, कारण वधू आणि वर हे पूर्व पश्चिम बसवले जातात त्यामुळे त्यांच्या मागे काय नेमकं येतंय. पूर्व पश्चिम बसवल्यानंतर मागे खिडकी येते का डिझाईन येते, स्टेजची रुंदी किती आहे, स्टेजची खोली किती आहे, ह्या सगळ्याचा अभ्यास करून एक लोकेशन स्टडी करावा लागतो. कारण ज्या सर बऱ्याच वेळा असं होतं की काम नसताना आपण एक अवाढव्यपणा त्या लग्नात आणण्याचा प्रयत्न करत असतो, तो टाळून आपल्याला पाहिजे नेमकी तितकीच जागा ग्रॅब करून सजावट कशी करता येईल? सजावट करताना कसं असतं तर साधारणपणे एक 8x8चा प्लॅटफॉर्म असतो ज्याच्यावरती ते कधी कधी विधीसाठी म्हणजे मंगलाष्टक वगैरे होण्यासाठी चौथरा बांधलेला असतो. तो मोठा असावा कारण लोक लग्नाच्या वेळेला त्याच्यावर चढतात, म्हणून तो 12x12 किंवा 15x15 असला तर हे आधी आपल्याला सगळं ठरवून डेकोरेटर, जसं फोटोग्राफरना फिरण्याकरता मोकळी जागा, सिनियर सिटीजननी कुठे बसावं त्यांच्यासाठी, मुलं, कारण मुलं त्यावेळेला खूप मजा करत असतात आणि त्यांच्यासाठी एक वेगळा फोटोग्राफर असतो. मग त्या प्रत्येकांना त्या पद्धतीने तिथे वावरताना कुठला त्रास होऊ नये, जेवणाची बाजू कोणती आहे, तिथे लाईट कुठल्या बाजूनी कसे येतात, हे सगळ्याचा विचार अगदी होमकुंडापासून. म्हणजे होमकुंड हे काही आपण डेकोरेटरला दरवेळेला नवीन आण म्हणून सांगू शकत नाही, नाही लक्षच नसतं खरं. पण आदल्या दिवशी त्याला निदान गेरू लावून ठेवता येईल, हा अगदी सोपा मार्ग आहे. नक्कीच. मी तुम्हाला थोडंसं थांबवते. अविनाश झब्बे आपल्याला प्रश्न विचारतायत अहमदनगरहून. तुमचा प्रश्न तुम्ही विचारू शकता. हॅलो. हा बोला. तर आपण जी लग्नामध्ये फोटोग्राफी करणार आहात ना मॅडम, तर ती आपण मग सांगितल्याप्रमाणे लहानपणापासून केली जाते, पण ती कॅप्चर करताना पहिल्यापासूनच आपल्याला ती खबरदारी घ्यायला पाहिजे का? बरोबर आहे, कारण आपण जर ती फोटोग्राफी आपल्याला लहानपणापासूनचे फोटोज पाहिजे असतील तर आपल्याला त्याचं कलेक्शन तर करावंच लागेल ना. करावं लागेल, पण नॉर्मली कसं असतं प्रत्येकाच्या घरात त्याचे फोटोग्राफ असतातच, त्यामुळे आम्ही त्यांचे सगळे अल्बम बघितल्यानंतर त्यातनं निवडक फोटो बाजूला काढतो आणि आता तर डिजिटल मध्ये तुम्ही स्कॅन करून ते फोटोग्राफ्स मिक्सिंग करून त्याची कोलाजेस बनवू शकता. मूळ उद्देश काय आहे की लग्नाच्या दिवसापर्यंत त्या मुलीचं रूप कसं कसं बदलत गेलं आणि विवाहाच्या दिवशी ती कशी दिसत होती. म्हणजे ह्यासाठी एक सोपा मार्ग सांगितला जातो की आंतरपाटाच्या पूर्वी दिसणारा मुलीचा चेहरा आणि आंतरपाटानंतर बाजूला झाल्यानंतर दिसलेला चेहरा हा एका क्षणाकरता बदलतो आणि तो जर क्षण टिपता आला ना तर दॅट वॉज अ लास्टिंग इम्प्रेशन. वाह सर, खूप छान सांगितलंय तुम्ही. तो पडदा खाली पडतानाचा एक क्षण, त्याच्या आधी आणि त्याच्यानंतर दोन्ही भाव मुलीचे बदललेले त्या क्षणाचा तो जर आपल्याला फोटो घेता आला ना तर खूप सुंदर दिसतं. आणि त्याच वेळेला त्यांच्या आई वडिलांच्या डोळ्यात उठलेले भाव, त्यांच्या आजी आजोबांना झालेला आनंद की आज मला परमेश्वराने इतकं आयुष्य दिलं आणि मी आज माझ्या नातवाचं लग्न बघतोय, हे आनंद फ्रीज करू नये. त्यांना पोज देऊन किंवा फ्लॅश फोटोग्राफी करून किंवा उभे करून जे फोटो काढले जातात त्यामुळे फोटो सुंदर येतात पण माणूस कॅमेरा कॉन्शियस होतो. बरोबर. आपण एक फोन घेऊयात आणि परत बोलूया. नितीन आपल्याला प्रश्न विचारतात आहे, तुम्ही तुमचा प्रश्न विचारू शकता. हा मॅडम, कॅम्प्युटराइज फोटो व्यवस्थित निघतात का आपले साधे फोटो व्यवस्थित निघतात? तुमचा प्रश्न कळलेला नाही, थोडासा आवाज मोठा किंवा स्पष्ट करून बोलाल. मॅडम, कॅम्प्युटराइज फोटो व्यवस्थित निघतात का आपले जुन्या पद्धतीचे फोटो व्यवस्थित निघतात? कॅम्प्युटराइज फोटो चांगलेत की जुन्या? म्हणजे त्यांना डिजिटल आणि फिल्म याच्यामधला फरक विचारायचा आहे. पण एक मजेशीर गोष्ट सांगतो तुम्हाला.
कुठलाही कॅमेरा चांगले फोटो काढत नाही. इट्स अ माइंड बिहाइंड द कॅमेरा. ओ एखाद्या मेकअप मनकडे अतिशय उत्तम प्रकारचं साहित्य असेल म्हणून तो उत्तम मेकअप करू शकेलच असं नव्हे, आणि एखाद्याकडे काहीच नसेल पण त्यातनं पण तो कला घडवू शकतो. ग्रेट ग्रेट. कारण फोटो हा मेंदूतून, म्हणजे पहिल्यांदा त्याचा विचार करून जो फोटोग्राफर काढतो त्याच्याकडून येतो. इट्स अ माइंड बिहाइंड द कॅमेरा. बरं, आपण थोडंसं आता लग्नाच्या मंडपात येऊया. लग्नाचा एक मंडप छान असा सजलेला असतो घराच्या बाहेर आदल्या दिवशी. त्यावेळी हळदीचा एक कार्यक्रम आदल्या दिवशी होत असतो. ते सगळे क्षण कसे टिपता येतील? हळदीच्या कार्यक्रमाचं तर प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने, आज हळद मोठ्या प्रमाणात पण साजरी केली जाते, छोट्या प्रमाणात पण शक्यतो आपण प्रयत्न कधी असा करतो, समजा ओपन ह्याच्यामध्ये मांडव असेल ग्राउंडवरती आणि डे लाईट मध्ये जर काम होणं असेल दिवसाच्या सूर्यप्रकाशात, तर रंगीत बेरंगी मांडव घालण्यापेक्षा त्याचं छप्पर जे आहे हे पांढरं स्वच्छ ठेवलं की आपल्याला एक नॅचरल मोठा व्हाईट सॉफ्ट बॉक्स मिळतो. अच्छा. नाहीतर काय होतं, वरती जर पिवळं लाल असेल तर खाली त्या रंगाची कास्ट चेहऱ्यावर येते आणि ते बऱ्याचदा विचार पण पांढरा कलर हा आपण सहसा लग्नाच्या समारंभात वापरत नाही. बाजूने रंगीत करा ना. अच्छा. वरती छप्पर पांढरं का हवं? कारण त्याचा चेहऱ्यावरती रंग येऊ नये आणि कोणी ते वर बघून चालणार नसतं. मांडवाला तुम्ही आजूबाजूनी कितीही डेकोरेशन केलं काही फरक पडत नाही. पण जर छप्पर, त्याचा जर फायदा मिळतो ना, आज सूर्यप्रकाशाचा जो आपल्याला नॅचरल लाईटचा फायदा मिळतो तो फोटोग्राफीसाठी मिळालेला सगळ्यात मोठा फायदा आहे. बरं, तुम्ही आता म्हटलं की लग्नाच्या आधी 20-25 दिवसांआधी जी घाईगडबड असते ती टिपली पाहिजे कॅमेरामध्ये लग्नाच्या फोटोग्राफीत. पण मला असं विचारायचं की हेवे दावे होतात, वादविवाद होतात, मग ते पण टिपले गेले पाहिजे? टिपले गेले पाहिजे असं नाहीये, त्या घडलेल्या प्रसंगावर ते अवलंबून आहे. आणि घरामधले जे प्रसंग टिपले जातात ते नॉर्मली त्या मुलीचं घरातलं वावरणं. आता एखादी एक मुलगी डान्सर होती, मग तिने पटकन डान्स करून दाखवले, मग त्याचे आम्ही काही स्नॅप्स घेतले. एका मुलीला स्वयंपाकाची हौस होती, मग ती स्वयंपाक करताना उभी राहिली, तिथले काही फोटोग्राफ. पण लग्नानंतर ह्या घरी येईल ती नंतर थोडक्यात गंमत अशी होते, नंतर ती मुलगी धावताना किंवा मोठ्याने हसताना असली ना, ते आई पटकन सांगते, आता तुझं लग्न झालं, हा नाहीस काय तुझं खिदळणं बरं दिसत नाही. एका 24 तासात हा तिच्यात बदल झाले असतो. मग ती जी घरातली बागडणारी असते ना, त्याचे आपण फोटोग्राफ काढून. बरं, आपण एक बीड वरून आलेला प्रश्न घेऊयात. अनिल आपल्याला प्रश्न विचारतात आहे. नमस्कार, प्रश्न विचारा. अनिल नमस्कार, प्रश्न विचारा. नमस्कार मॅडम. नमस्कार, बोला. मॅडम, फोटोग्राफरची निवड करताना तो परिचयाचाच असावा असं काही आहे का? काय म्हणाला तुम्ही? परत एकदा प्रश्न विचाराल अनिल? म्हणलं फोटोग्राफरची निवड करताना हॅलो, फायदा. मला एक प्रश्न विचारायचा होता. त्यांचा प्रश्न मला कळलेला आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की फोटोग्राफर आपण जो निवडतो लग्नासाठी तो खूप परिचयातला, ओळखीचा, मित्रांपैकी असणं गरजेचं आहे का? परिचयातला असला तर त्या कुटुंबासाठी ते चांगलंच असतं ना, कारण तो प्रत्येकाला ओळखत असतो. नाही तर कित्येक वेळा असं झालेलं आहे की फोटोग्राफरने नवरा नवरीला बघितलेलंच नसतं. बरं बरं. फोटो काढणं म्हणजे काय? मुळात आपण हा विचार करूया. छायाचित्र हा शब्दच नाहीये. फोटो म्हणजे लाईट, लाईटचा ग्राफ म्हणजे फोटोग्राफ, म्हणजे प्रकाशचित्र. प्रकाश आणि सावली ह्याचा मेळ करून जर आपण अवेलेबल लाईटला जे शूट करतो त्याने जी जिवंत चित्र मिळतात, त्याच्याबरोबर जर ती कुटुंब ओळखीचं असलं तर त्या फोटोतला जिवंतपणा आणि सहजपणा अधिक चांगला उठून येतो. कारण त्यासाठी तर आम्ही मैत्री करतो. जी या कुटुंबाशी आमची ओळख नसेल तर मग आम्ही न्यूमरोलॉजिस्ट आहे त्यांच्याशी गप्पा मारणं, या गप्पा मारण्यामधून त्यांच्याशी जवळीक साधणं, त्याला त्यांचे स्वभाव समजून घेणं, खाण्यापिण्याच्या सवयी, डाएट त्यांनी काय करावं, लग्नाआधी कशा कशा गोष्टीची काळजी घ्यावी. लग्नाच्या आदल्या दिवशी रात्री 10 वाजता माझा फोन जातो, झोपलीस का म्हणून. बरं बरं. कारण विश्रांती ही अतिशय आवश्यक आहे. सकाळी उठल्यानंतर सगळा थकवा जो आहे तो त्यावेळेला आनंदाचे क्षण असतात. सगळ्यांना कधी वेळ कुठे जाते ती कळतच नाही. बरोबर. सर, आपण एक फोन घेऊयात. निलेश आपल्याला प्रश्न विचारतात आहे. नमस्कार निलेश, प्रश्न विचारा तुमचा. हा मॅम, बोला. मला प्रश्न विचारायचा, म्हणजे फोटो कसे काढायचे आणि कुठे काढायचे? नक्कीच आपण तुमच्या प्रश्नाला उत्तर देणार आहोत, पण प्रश्नचिन्हामध्ये आता एक वेळ झाली, छोट्याशा ब्रेकची ब्रेक घेऊयात आणि ब्रेकवरून आल्यानंतर तुमच्या प्रश्नाचं उत्तर देऊया. आला नवीन व्हील बार, ज्यामध्ये आहे लिंबाची शक्ती आणि हजारो फुलांचा सुगंध. महकते. कोण मी?
रेशमी त्वचेसाठी नवीन रेक्सोना ऑलिव्ह ऑइल आणि कोकोनट ऑइल युक्त नवीन रेक्सोना स्पर्श करतच राहाल. आता 2 रेक्सोना साबणांवर 1 रेक्सोना अगदी मोफत. ब्लॅक ड्रेस घालायचा तर गेट क्लिअर, गेट झिरो डॅन्ड्रफ. आणि स्टिकर काढून तुम्ही जिंकू शकता ब्लॅकबेरी स्मार्टफोन्स, टायमॅक्स वॉचेस, कूल ब्लॅक सनग्लासेस किंवा टी शर्ट्स आणि गॅरंटी 10 रुपयांची सूट. क्लिअर झिरो डॅन्ड्रफ शॅम्पू. गेट युअर लायसन्स टू वेअर ब्लॅक. सर हे पाणी घ्या. 1 मिनिट. यात कमीत कमी 1 कोटी व्हायरस किटाणू असतील. हे प्युरिफाय करून प्या. व्हायरस सर आणा ते मला द्या. प्युरिट 1 लिटर पाण्यातून 1 कोटी व्हायरस काढतो आणि देतो उकळलेल्या पाण्या इतकं सुरक्षित पाणी. प्युरिट 1 कोटी रुपयांची सेफ्टी. पाण्यापासून होणाऱ्या प्रत्येक आजाराचा खर्च भलेही तुमच्या बजेटमध्ये असो किंवा नसो, पण त्याचा प्रतिबंध आता तुमच्या बजेटमध्ये आहे. नवीन प्युरिट कॉम्पॅक्ट फक्त 1000 रुपये. अरे अरे जाय शो शो. अर्जुन एक मिनिट. अर्जुन आजी एक मिनिट. सादर आहे सर्फ एक्सेल स्टेन एक्सपर्ट फॉर्म्युला युक्त, जी शाई, शू पॉलिश यासारखे डाग हटवते फक्त 1 मिनिटात. अर्जुन स्माइल. सर्फ एक्सेल डाग हटवते 1 मिनिटात. आता 1 मिनिटात सगळे डाग हटवा. सर्फ एक्सेल छोटा पॅक फक्त 2 रुपयात. कोण मी? रेशमी त्वचेसाठी नवीन रेक्सोना ऑलिव्ह ऑइल आणि कोकोनट ऑइल युक्त नवीन रेक्सोना स्पर्श करतच राहाल. आता छोटा रेक्सोना 6 रुपयात नाही, फक्त 5 रुपयात. कोलगेट मॅक्स फ्रेश मध्ये आहेत हजारो अनोखे कूलिंग क्रिस्टल्स. तर मग स्विच ऑन करा तासन तास ताजेपणा देणारी शक्ती, म्हणजे स्विच ऑन होईल जीवन शक्ती. करा ताजेपणाची पॉवर ऑन. कोलगेट, डेंटिस्टने सुचवलेला नंबर 1 ब्रँड. दादा घासून दे ना, मम्मीचा हात दुखेल. आता ग्रीस सारख्या चिवट डागांसाठी ताकदीची गरज नाही. सर्फ एक्सेल बारच पुरेसा आहे. सर्फ एक्सेल बार. बुजवले जातायत नाले. गटारी योजनेच्या नावाखाली खाल्ला जातोय जनतेचा पैसा. काय घडतंय नाशिक महापालिकेत? घोटाळ्यांची महापालिका. पहा शहरनामा रात्री 10 वाजता. या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत व्होडाफोन. नूतन डव हेअर केअर. ब्रेकनंतर प्रश्नचिन्हामध्ये आपलं स्वागत आहे. आजचा आपला विषय खूप इंटरेस्टिंग आहे. लग्नसराई फ्रेम टू फ्रेम, म्हणजे फोटोग्राफ किंवा अल्बम जो आपण लग्नाचा तयार करत असतो त्याच्यासाठी काय नेमकी तयारी केली पाहिजे, हा आपण चर्चा करतोय. 02266843333 हा आपला नंबर आहे. जरूर आम्हाला फोन करा. आपल्याला फोन आलाय तो आपण घेऊया. हेमंत आपल्याला पेणहून प्रश्न विचारतात आहे. नमस्कार हेमंत, प्रश्न विचारा तुमचा. हा, मी याबद्दल विचारतो. मी फोटोग्राफर आहे पेणमधचा. मला डायरेक्ट लाईटच्या ऐवजी मला रिफ्लेक्शन लाईट आवडतो. तो खूप चांगला लाईट यूज होतो. तर त्याच्याबद्दल काय सांगाल का? बरोबर आहे त्यांचं म्हणणं. रिफ्लेक्शन लाईट म्हणजे ते फ्लॅश रिफ्लेक्ट करून फोटोग्राफी करतात. डायरेक्ट लाईट पेक्षा कधी रिफ्लेक्शन लाईट हा कधीही चांगला असतो. आणि त्यापेक्षा जर आपण जसं आम्ही म्हटलं की आपण फ्लॅशच्या ऐवजी लाईट्सची तिथे लाइटिंग करतो ऍक्च्युअल, आणि कट लाईट्स देतो, आणि एका विवाह समारंभामध्ये कमीत कमी 3 ते 4 फोटोग्राफर्स असतात, आणि त्यामुळे डिफरंट अँगल्स मिळतात. म्हणजे तुम्ही वेगवेगळ्या अँगल्सला गेलात आणि वेगवेगळ्या पद्धतीची लाइटिंग प्री प्लॅन केली बिफोर द वेडिंग, तर मग त्या दिवशी तुम्हाला खूप चांगली पिक्चर्स मिळू शकतात. सर, आता तुम्ही म्हणालात की फ्रेम टू फ्रेम आपण जर फोटोग्राफी करायची असेल तर आपल्याला अगदी छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात. लग्नाचा जो मेन समारंभ असतो किंवा जी विधी असते त्याच्यामध्ये कुठल्या अशा गोष्टी आहेत ज्या आपल्याला लक्षात घेऊन फोटोसाठी त्या आणखी चांगल्या करता येतील? हा, कारण आता ज्या वेळेला आपण कॅन्डिड पिक्चर्स म्हणजे न सांगता काढणारी पिक्चर्स, त्याला जेव्हा सांगतो की तुमच्या लग्नात फोटोग्राफर नाहीये आणि आम्ही फोटो काढणार आहोत, तर बऱ्याच छोट्या गोष्टींची काळजी
काळजी घ्यायला लागते. अगदी नारळापासून सुरुवात होती. म्हणजे नारळ चांगले मोठे ठसठशीत असावेत. कलश जो असतो जो पुण्यवाचनाच्या वेळेला कपाळाला लावण्याचा विधी होतो, तो कलश कितीतरी नवा कोरा असला ना तर अतिशय उत्तम. मग त्याच्यामध्ये ते जे रिफ्लेक्शन येतं ना ती खूप मजा येते. जसं तांदूळ सुद्धा, अख्खा तांदूळ असेल ना तर तो जेव्हा क्लोजअप शॉट मिळतो त्यावेळेला ते छान दिसतात. सुपाऱ्या मोठ्या, खास करून आंब्याची पानं, ती जर व्यवस्थित बघून घेतली तर ती नाही तर कुठेतरी फाटलेलं असतं किंवा कुठेतरी त्याला हे झालं आणि ज्या वेळेला तो कलश असा कपाळाला लावला जातो त्यावेळेला ते फोटो चांगलं दिसत नाही. नंतर म्हणजे ऍज अ फोटोग्राफर म्हणून चालून जातं. पण ते ती छोटी काळजी आहे. फुलं सुद्धा तुम्ही जर निवडक घेतलीत, चांगला मोगरा, गुलाब अशी जर फुलं घेतली तर तिथलं वातावरण पण एक सुगंधी होतं. आणि या सगळ्याचा परिणाम अगदी होमकुंडाचं तर मगाशी मी सांगितलं तुम्हाला की गेरू लावून ठेवता येतो. पण पाट वगैरे जर खराब असेल, कारण आयत्या वेळेला डेकोरेटर काही करू शकत नाही आणि फोटोग्राफर काय करणार. जसं मी नेहमी सांगतो की कापराची एक डबी जवळ ठेवा. ती कशासाठी? होमाच्या वेळेला कधी धूर होतो आणि मग डोळे झोंबायला लागतात. डोळे झोंबायला लागले की दोघेही डिस्टर्ब होतात. मग गुरुजी नाही पटकन काय करू शकले तर आपण 4 कापराच्या वाड्या तिकडे टाकल्या की पुन्हा होम पेट घेतला. अच्छा, बरं. कारण त्यामुळे त्यावेळेला प्रसंग बाका तयार होतो. मुलांना सवय नसते. जसं आम्ही पाटाचं पण त्यांना सांगतो किंवा पाठ हल्ली मुलांना बसायला त्रासदायक तर थोडे बैठक चौरंग असेल तर तो व्यवस्थित बसून सगळे विधी करू शकतो. बरं सर, एकदम छोट्या छोट्या गोष्टी आपण महत्वाच्या. आपण अविनाश पाटील यांचा फोन घेऊया जो शिरपूरहून आलेला आहे. नमस्कार अविनाश, प्रश्न विचारा. माफ करा, अविनाश आपल्यासोबत नाहीये. JK तळेकर आपल्याला प्रश्न विचारतात आहे. नमस्कार, प्रश्न विचारा सर. बदलापूरहून आपल्याला JK तळेकर प्रश्न विचारता होते पण काहीतरी प्रॉब्लेम आला. आपण परत विषयाकडे वळूया. सर, आणखी काय काय काळजी आपल्याला घेता येईल? त्याचबरोबर ते कपड्यांचे रंग, म्हणजे मुलीची शालूचे रंग कोणते आहेत, त्याप्रमाणे बॅकग्राऊंडचे कलर्स कोणते आहेत, ते शक्यतो एकमेकात मिक्स होणारे नसावेत. मागच्या बाजूला बऱ्याच वेळा आपण गणपतीचा फोटो बघतो लावलेला असतो जो दिसत नाही आणि तो फोटोमध्ये बऱ्याच वेळा कट होतो, ज्याची खरं तर तिथे काही आवश्यकता नसते. म्हणजे आपण एक सुचवू शकतो की बाबा हा गणपती इथे नको, किंवा नावं असतात, नावामधलं एखादं अक्षर कापलं गेलं तर अपभ्रंश तयार होऊ शकतो, ज्याचा खरं तर तिथे काही उपयोग नसतो ना. पत्रिकेमध्ये नाव असतं, आपण कोणाच्या लग्नाला लावलंय ते येणाऱ्याला माहित असतं, पण जेव्हा त्याचा फोटोग्राफ निघतो त्यावेळेला फोटोग्राफरला काहीच मार्ग नसतो, कारण तो जेव्हा जवळ जाणार त्यावेळेला असं होऊ शकतं. मग तो मागे गेला. एका डेकोरेटरनी मजेशीर प्रश्न विचारला होता की तुम्हाला गणपती हवायत का माणसं हवेत ते ठरवा. म्हटलं लांब गेल्यानंतर माणसं लहान येणार, पण त्यापेक्षा जर मागचं डेकोरेशन हे अशा प्रकारचं असावं की समोर उभे राहिलेली माणसं खुलून आली पाहिजे. बऱ्याचदा असं होतं की माणसं बुजतात आणि डेकोरेशन उठून येतं. सर, मुला मुलींचे हार जे असतात तो खरं तर एकदमच महत्वाची गोष्ट असते, पण त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. फोटोग्राफीच्या दृष्टिकोनातून हाराकडे कसं लक्ष? अगदी तुम्ही चांगला प्रश्न विचारलात की मुलांची उंची लक्षात घेऊन हार बनवायला द्यावे. मुलाची उंची जर हार वाल्याला सांगितली तर तुम्हाला त्या मापाने हार बनवून मिळतील, आणि हार हा त्यांच्या कपड्यांना साजेसा असावा. बरेचदा अशा गमती जमती घडतात की मुलगा खूप उंच असतो आणि तो हार मग तो पोटापर्यंत येतो, किंवा मुलाची हाईट लहान असते आणि तो हार असा. आणि त्या सगळ्या गोष्टी, हार, मुंडावळ्या, ह्या लग्नाच्या आधी जेवढ्या लवकरात लवकर स्टेजवर असतील, आपल्याजवळ आलेल्या असतील, याची काळजी घ्यावी. आणि मुंडावळ्या सुद्धा बनवताना कपाळाचं माप घेऊन जर त्या बनवल्या तर त्या डोळ्यावर येत नाही. बरोबर. आपल्याला एक फोन आलेला आहे जव्हारवरून. प्रकाश प्रश्न विचारतात आहे. नमस्कार प्रकाश, प्रश्न विचारा आपला. हॅलो मॅडम, नमस्कार. सर, तुम्हाला पण नमस्कार. नमस्कार. माझं असं म्हणणं आहे की मी सुद्धा विस्तृतीचा व्यवसाय करतो, पण लोक लग्न वेळेवर लावण्यापेक्षा ते म्हणजे सांगतात का गुरुजी लवकर करा, आणि ते बाकीच्या गोष्टींना जास्त हे देतात, महत्व देतात. तर मग कसं काय? म्हणजे फोटोजच्या त्या ज्या फ्रेम्स हव्या असतात किंवा त्यांना ज्या ऍक्शन, काहीतरी भिक्षुकीचा व्यवसाय करत म्हणून सांगितलं नाही. त्यांचं असं म्हणणं आहे की बाकी इतर गोष्टींकडे दुर्लक्ष होतं, की ज्या गुरुजी जे सांगतात त्या गोष्टींकडे जास्त लक्ष दिलं जातं. नाही, गुरुजी सांगण्यापेक्षा पहिली काळजी घ्यावी लागते फोटोग्राफरला की त्यांनी गुरुजींची कसं वागावं. आपला व्यवस्थित आपले कपडे व्यवस्थित जाणं, बूट चप्पल घालून वर न चढणं, आणि शक्यतोवर उचलण्याचा जो हल्ली प्रकार चालतो मुलीला वर उचलण्याचा, तो करू नये. कधी कधी काही अपघात घडण्याची शक्यता असते, पण हौस आहे. हौस म्हटल्यानंतर त्याला काही कोण मागे पुढे बघत नाहीये. पण पहिल्यापासून जर आपण ह्याची चर्चा केलेली असेल, त्यांच्याशी बसून मीटिंग केलेली असेल, आणि सगळ्या गोष्टी काय काय घडणार आहेत हे जर पहिल्यांदा माहिती असेल तर त्या ठिकाणी आपण त्या गोष्टी टाळू शकतो. बऱ्याचदा नातेवाईक मंडळी सुद्धा एवढी गर्दी त्या ठिकाणी करतात
ते जर व्यवस्थित मागे उभे राहिले तर वरवधूंना पण कम्फर्टेबल होतं आणि फोटोग्राफी करणाऱ्यालाही अतिशय सोपं जातं. बरं, आपल्याला आणखी एक प्रश्न आलेला आहे. दत्ता आपल्याला विचारतात आहे प्रश्न. नमस्कार, तुमचा प्रश्न विचारू शकता. हॅलो, नमस्कार दत्ताजी, बोला. हा नमस्कार मॅडम, बोला. जेव्हा लग्नाच्या वेळी मॅडम हार घालण्याची वेळ असते तेव्हा नातेवाईकांकडनं आता नवीन पद्धत चालू झाली की एकमेकाला उचलून हार घातला जातो. तर त्यावेळी काय होतं की नातेवाईक समजून घेत नसतात, फोटोग्राफरना कोऑपरेटिव्ह नाही करत, किंवा ते हार जे ज्या क्वालिटी असतात उचलून घातल्यामुळे कसं हाराची एकदम हे होती. नक्कीच दत्ताजी, आताच आम्ही त्याच विषयावर बोलत होतो सर की ही एक वेगळीच पद्धत आता मराठी. त्यावेळेला अतिशय सोपा मार्ग काय करता येतो की त्या लग्नाच्या मंगलाष्टक सुरू होण्याच्या आधी अनाउन्समेंट करायची. अच्छा. की कृपया मुला मुलींना उचलू नये. आता जाहीर अनाउन्समेंट झाली की आपोआपच ज्याचा उत्साह असतो त्यालाही समजतं की आता सगळ्यांनी एवढ्या डिक्लेअर केलंय म्हटल्यानंतर तो निदान काळजी घेतो. कारण याच्यामध्ये लग्न विधी हा एक संस्कार आहे आणि तो संस्कार उत्तम रीतीने पार पडायचा असेल तर त्यातल्या सप्तपदीची 7 वचनं महत्वाची आहेत. कानपिळी का केली जाते ते महत्वाचं आहे. सप्तपदीच्या लाह्या का वापरतात, जसं तांदूळ अक्षता म्हणून वापरतात, कारण तांदूळ हे असं एकच धान्य आहे की जे एका ठिकाणी लावलं जातं आणि दुसरीकडे उगवतं. जसं मुलगी एका ठिकाणी जन्म घेते आणि दुसरीकडे लहानाची मोठी झाल्यानंतर मग ती विवाह होऊन त्यांची लक्ष्मी म्हणून त्यांच्याकडे जाते. तर ह्या इतक्या सुंदर प्रसंगांना सुंदर रीतीने चित्रित करताना जे काही गोष्टींना आज गंमत म्हणून ज्या घुसवलेल्या आहेत त्या आपल्या प्रयत्नाने आपण शक्यतो कमी करा. त्या इतर कल्चर मधनं घेतल्या गेलेलाच आहे असं म्हणता येईल आपल्याला. डोंबिवलीहून आपल्याला एक प्रश्न आलेला आहे. भरत आपल्याला प्रश्न विचारतात. नमस्कार भरत, प्रश्न विचारा. हॅलो, नमस्कार, बोला. हा नमस्कार. मला प्रश्न असा पुराणिक साहेबांना विचारायचा होता की आधी सुरुवातीला त्यांनी सांगितलं की आपल्याला काही मुलीच्या रस्ते किंवा जे क्षण टिपायचे असतात, तर त्यासाठी आता आपण हा व्यवसाय म्हणून फोटोग्राफर आहे, बरं, पण तेवढा वेळ मिळत नाही जायला. तेवढा वेळ ते देऊ शकत नाही असं त्यांचं म्हणणं. नाही, कसं आहे की तुम्ही पार्टीशी ज्या पद्धतीने बोलून जर त्यांना त्या मग का मी असं करणार आहे, का मला घरी जाऊन तुमच्या आधी सकाळी फोटो काढायचे आहेत, मग ते 15, 20, 25 दिवस आधी जर तुम्ही वेळ ठरवली आणि त्यांना जर समजावून दिलं त्याच्या मागचं महत्व काय, तर ते निश्चित तयार होतं. कारण त्यांना त्याचं कारण माहिती नसतं. यांचं म्हणणं बरोबर आहे की त्यांच्या घरात लग्नाची सगळं गोंधळ असतो, त्याच्यामध्ये फोटोग्राफर कुठे लुडबुड करायला, पण त्यांना जर त्याचं महत्व समजून दिलं आणि अर्ध्या एक तासा जरी आपण वेळ मागून घेतला तर आपल्याला काही चांगली फोटोग्राफ्स त्यामध्ये मिळू शकतात. बरोबर आहे. आपल्याला आणखी एक प्रश्न आलेला आहे. अकोल्याहून आपल्याला निलेश प्रश्न विचारतात आहे. नमस्कार निलेश, प्रश्न विचारा तुमचा. हॅलो मॅम, बोला. नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार सर, मला प्रश्न विचारायचा होता की आपण जेव्हा फोटो काढतो तेव्हा रात्रीच्या वेळेला का दिवसाला काढायचे? काय म्हणाला, तुमचा प्रश्न नीट कळत नाही, स्पष्ट विचारा. आपण जेव्हा फोटो काढतोय ना तेव्हा दिवसा काढावे का रात्रीला काढावे? दिवसाचं जर काम असेल किंवा दिवसाचं कार्य जर ते असेल तर तुम्ही दिवसा काढू शकता आणि रात्रीचं कार्य असेल तर तुम्ही रात्री काढू शकता, असं उत्तर असेल सर, बरोबर ना? बरोबर. म्हणजे जसे वेळ असेल त्या प्रसंगाप्रमाणे तुम्हाला त्यावेळेला काढले पाहिजे. त्यांचा म्हणण्याचा अर्थ असा होता की थोडं डे लाईट मधले फोटो चांगले येतात का लाइटिंग मधले चांगले येतात, तर निश्चितपणे डे लाईट मध्ये फोटो जास्त परिस्थितीवर पण अवलंबून आहे. सर, मला असं विचारायचं की बरेचदा असं होतं की नवरा मुलाचे जे कपडे असतात ते थोड्या वेगळ्या रंगाचे असतात, नवरी मुलीचे वेगळ्या रंगाचे असतात, तर बरेचदा फोटो काढल्यानंतर जे फायनल आउटपुट निघतं ते थोडं कधी कधी विचित्र कॉम्बिनेशनचं निघतं. मग अशा वेळी या दोघांनी साम्य करून कलर वापरता येईल आपल्या कपड्यांचे? नाही, याच्यामध्ये फक्त त्यांचं कलर सिलेक्शन पुरती मर्यादित नसते. आपली कलर लॅब कोणती ती पण खूप महत्वाची असते. बरं. जिथून आपण प्रिंटिंग करून घेतो ती आपल्यासाठी खूप महत्वाची असते. बरं, पण तरीही मग त्या घरच्यांना काय काळजी घेता येईल? घरच्यांना काळजी घे, जो रंग त्यांनी निवडलेला असतो तो रंग निवडताना त्या दोघांना तो कसा शोभून दिसेल. आणि जसं मी मगाशी म्हटलं की त्यांच्या स्वभावावरनं तिला आवडते रंग कोणते, शक्यतो त्यांच्यावर अशी कुठलीही जबरदस्ती करू नये की ही पिवळीच चांगली दिसे म्हणून घाल. बरं. तिला जे रंग आवडतात त्याला जे रंग आवडतात, कारण त्यांच्या आवडीच्या गोष्टीतून ते जास्त खुलून दिसणार आहेत. बरोबर आहे. आपण फक्त सजेशन द्यायचे असते, बाबा हा पिवळा मग डार्क तुला आवडतो, तू शेड तू घे, आणि मग त्याला अनुरूप हार, त्याला अनुरूप मुंडावळ्या, त्याला अनुरूप मागचं बॅकग्राऊंड आणि मग पुढ्यातली सर्व व्यवस्था. बरं, त्या रंगावर त्या सगळ्याला बॅलन्स करून जर आपण घेतली, जसं एका मुलीला ऑर्चिड खूप आवडत होते, बरं, मग असं सांगितलं की ऑर्चिड
आहे हे सांगितलंच नाही. मग आणि जेव्हा लग्नाच्या वेळेला ऑर्चिडचा हार बाहेर निघाला तर एकदम तिने surprise झालं उडीच असेल. मारली, अय्या ऑर्चिड म्हणून. नक्की सर, आपण एक फोन घेऊयात. रंजना आपल्याला प्रश्न विचारतात आहेत दादरहून. नमस्कार रंजना ताई, प्रश्न विचारा तुमचा. हा नमस्कार. नमस्कार. नमस्कार, मी रंजना मंत्री बोलते दादरवरून. नमस्कार, बोला. हा, मला असं विचारायचं, मी थोड्या वेळापूर्वीच टीव्ही ऑन केला तर त्यात त्यांनी सांगितलं की 4 फोटोग्राफर असतील. तर बऱ्याच वेळी लग्न समारंभात असं दिसून येतं की फोटोग्राफर खूप असतात आणि जे इन्व्हायटीज असतात त्यांना प्रत्यक्ष ते विधी बघायचे असतील तर बघताना अडचण येते. बरोबर. तर त्या दृष्टीने तुम्ही काय करताय? रंजना ताई, खूप महत्वाचा आणि इम्पॉर्टंट असा प्रश्न विचारला. त्याचं उत्तर आपण विनायक सरांकडनं घेऊयात, पण प्रश्नचिन्हामध्ये वेळ झाला. एका छोट्याशा ब्रेक घेऊयात, परत येऊयात. जर मी मंत्र या ऑफिसमध्ये वापरला तर ज्या ज्या व्यक्ती एकमेकांच्या सान्निध्यात येतील त्यांच्या पर्सनॅलिटीज एक्सचेंज होतील. ओळखलं नाहीस मला? मी पल्लवी, मी तुमची ललिना. तू ललिता? कित्येक दिवस आपण एक कांतात गप्पा नाही मारल्या. शाम पुणेरी मिसळ सोमवार ते गुरुवार रात्री 8:30 वाजता. पुन्हा प्रक्षेपण मंगळवार ते शुक्रवार संध्याकाळी 5 वाजता. फक्त साम मराठीवर. टमी म्हणाला स्नॅक्स 7 वाजता. मम्मी म्हणते नो. डिनर कोण खाईल? टमीचं ऐकायचं की मम्मीचं? मम्मी टमी यमी. नवीन नॉर सूप 100% रिअल व्हेजिटेबल्स युक्त. एवढं हेल्दी की मम्मी खुश, इतकं यमी की टम्मी खुश. 7 वाजता नॉर सूप्स 100% रिअल व्हेजिटेबल्स युक्त. आता नॉर सूप सोबत ₹10चा नॉर सुकी नूडल्स फ्री. सर हे पाणी घ्या. 1 मिनिट. यात कमीत कमी 1 कोटी व्हायरस किटाणू असतील. हे प्युरिफाय करून प्या. व्हायरस सर आणा, ते मला द्या. प्युरिट 1 लिटर पाण्यातून 1 कोटी व्हायरस काढतो आणि देतो उकळलेल्या पाण्या इतकं सुरक्षित पाणी. प्युरिट 1 कोटी रुपयांची सेफ्टी. पाण्यापासून होणाऱ्या प्रत्येक आजाराचा खर्च भलेही तुमच्या बजेटमध्ये असो किंवा नसो, पण त्याचा प्रतिबंध आता तुमच्या बजेटमध्ये आहे. नवीन प्युरिट कॉम्पॅक्ट फक्त ₹1000. हॅलो, हे पहा, इथून इथे. वा, पण प्रत्यक्षात कोणाची स्किन अशी असते? ही आहे माझी स्किन, जी होईल अशी. फक्त गोरेपणा पुरेसा नसतो ना. म्हणूनच नवीन फेअर अँड लवली मल्टीव्हिटॅमिन मार्क्स असमान रंग आणि काळपटपणा हटवण्यासाठी मदत करतं. रोज लावा आणि मिळवा गोरेपणापेक्षाही खूप काही. सुस्पष्ट गोरेपणा. नवीन फेअर अँड लवली मल्टीव्हिटॅमिन. आता सुंदर केस आणि सुंदर त्वचा दोन्ही एकाच वेळी. मिळवा एक लक्स बॉडी वॉश मोफत प्रत्येक सनसिल्क शॅम्पू सोबत. दम दमम दंबर दमक दमक दंबर. बाबरचा मुलगा हुमायूचा अकबर. त्वचेचा निरागसपणा टिकून राहो. निरागस पेअर्स. सर हे पाणी घ्या. 1 मिनिट. यात कमीत कमी 1 कोटी व्हायरस किटाणू असतील. हे प्युरिफाय करून प्या. व्हायरस सर आणा, ते मला द्या. प्युरिट 1 लिटर पाण्यातून 1 कोटी व्हायरस काढतो आणि देतो उकळलेल्या पाण्या इतकं सुरक्षित पाणी. प्युरिट 1 कोटी रुपयांची सेफ्टी. पाण्यापासून होणाऱ्या प्रत्येक आजाराचा खर्च भलेही तुमच्या बजेटमध्ये असो किंवा नसो, पण त्याचा प्रतिबंध आता तुमच्या बजेटमध्ये आहे. नवीन प्युरिट कॉम्पॅक्ट फक्त ₹1000. महकते महकते बिखरते सांसों में घुलते बरस रहे हैं फूल ही फूल. बरसाओ तुम फूल बरसाए हम फूल. महकते. आला नवीन व्हील बार, ज्यामध्ये आहे लिंबाची शक्ती आणि हजारो फुलांचा सुगंध. कपडे धुताना आता घाम नाही, फुलांचा वर्षाव होणार. नवीन डव्ह हेअर केअर देतो केसांना डॅमेज पासून संरक्षण. मग वाट सरळ असो किंवा वाकडी, जे मला हवं ते मी निवडेन. कधी जीवनाला सिरियसली घेईन तर कधी त्यात रंग भरेन. नवीन डव्ह हेअर केअर 1/4 मॉइश्चरायझिंग मिल्क सोबत यात आहेत फायबर ऍक्टिव्स, जे तुमच्या केसांमध्ये खोलवर शिरून त्यांना देतात डॅमेज पासून संरक्षण. कारण माझं मन म्हणतं मी प्रत्येक क्षणी सुंदर दिसते.
लग्नसराई फ्रेम टू फ्रेम या विषयावर आपण बोलतोय. विनायक पुराणिक आपल्यासोबत आहे. सर, आपल्याला याआधी ब्रेक आधी एक रंजनाताई ज्यांनी प्रश्न विचारला, त्यांनी म्हटलं की त्यांचा प्रॉब्लेम सांगितला की फोटोग्राफर्सची गर्दी खूप जमत असते आणि मग त्याच्या पाहुण्यांना पण वाटत असतं की तो विधी आम्हाला बघायला मिळाला पाहिजे. मग अशा वेळी काय करता येईल? त्याला दोन मार्ग आहेत. एक म्हणजे कसं असतं की फोटोग्राफर मध्ये येणं स्वाभाविक आहे, कारण त्याला फोटो हवे असतात. मग दोन प्रकारे काळजी घेता येते की काही वेळेला काय होतं की सगळे नातेवाईकच स्टेजवर चढतात. मग अशा वेळेला त्या फोटोग्राफरनी काय करायचं? कारण जर समजा उद्या फोटो मिळाला नाही तर ज्यांच्याकडनं काम घेतले ते त्याला माफ करणार नाहीये. बरं, फोटोग्राफर हे अधिक असतात जेव्हा एकाच लग्नाचं काम दोन्हीकडे वेगवेगळं असतं. त्यामुळे मुलीकडचे फोटोग्राफर वेगळे आले, मुलाकडचे वेगळे आले, म्हणजे साहजिक ती संख्या वाढते. जर काम दोन्हीकडनं एकाच ठिकाणी असेल तर आपोआप कॅमेरामनची संख्या कमी होते. आणि अधिक कॅमेरामन कशासाठी वापरायचे ह्याच्या मागे कारण असावं. जसं एक कॅमेरामन जर आपण फक्त वरवधूच्या चेहऱ्याच्या एक्सप्रेशनसाठी ठेवला, एकाला सिनियर सिटीजनसाठी ठेवलं, एकाला लहान मुलांसाठी ठेवलं, अशा त्यांची कामाची विभागणी केलेली असली मग तिथे जास्त कॅमेरामन मध्ये येत नाहीत. आणि त्यांचंही म्हणणं अतिशय रास्त आहे की मग एक त्याच्यात बदल आपण सांगू शकतो की एक बाजू अशी मोकळी ठेवावी की जिथे फोटोग्राफर नसतील आणि सगळे नातेवाईक बसलेले असतील आणि त्यांना तो विधी बघता येईल. त्यांना बघता येईल आणि फोटोग्राफरना सांगता येतं की तुम्ही ह्या एरियात फक्त येऊ नका, हा एरिया तुमच्यासाठी. बरं, आपल्याला आणखी एक प्रश्न आलेला आहे सर. उस्मानाबादहून आपल्याला सुरेंद्र प्रश्न विचारतात आहे. नमस्कार सुरेंद्र, प्रश्न विचारा तुमचा. सुरेंद्र नमस्कार, तुम्ही प्रश्न विचारू शकता तुमचा. हॅलो, नमस्कार, बोला. आपल्याला लग्नामध्ये प्रॉब्लेम काय आहे? माझा फोटो काढताना मी आपलं फाउंडेशन लावतो ना, फाउंडेशन नवरी, त्या फोटो मध्ये पॅचेस प्रमाण जास्त होतं. खूप महत्वाचा. पण बरोबर सर, आपण सुरेंद्र आपण प्रश्न विचारूया सरांना. त्यांचं असं म्हणणं आहे की जी नवरी असते, नववधू असते, ती फाउंडेशन लावते मेकअप मध्ये आणि मग ते फोटोग्राफ मध्ये रिफ्लेक्ट होतं बरेचदा. बरोबर, तुम्ही मेकअपचाही मुद्दा यासाठीच मग आपण जे सुरुवातीलाच म्हटलं होतं की मेकअप मन आणि हे सगळे इतर जे सगळे लोक सांगितले या सगळ्यांचं टीम वर्क, तेव्हा ते वेडिंग डिझाईन होतं. फोटोग्राफर आणि मेकअप आर्टिस्ट मध्ये थोडंसं कम्युनिकेशन, त्याला कसं हवंय किंवा तिला तुम्ही हे सांगू शकलं पाहिजे पार्टीला की मेकअपच्या वेळेला मला थोडा वेळ तिथे उभं राहायला द्या, मला बघायला द्या कसा मेकअप केलाय. कठीण जातं असं मी म्हणत नाही, कठीण मेकअप मन असेही सांगणार आहेत की फोटोग्राफरला काय मी इतक्या ब्राईट मेकअप केल्या. बरोबर आहे सर. फोटोग्राफर आणि नववधू असते त्यांच्यामध्ये कसं कम्युनिकेशन राहायला पाहिजे? कारण ती जी मुलगी असते थोडीशी घाबरलेली असते, मग ते भाव चेहऱ्यावरती दिसतात. जर थोडंसं फ्रेंडली झाले तर कदाचित तिच्याकडनं आणखी चांगले नॅचरल इमोशन्स. जे आधीच्या मीटिंग्स मी म्हटलं की जेवढं त्या पार्टीवर आधीच आपलं भेटणं बोलणं असेल तेवढं त्या मुलीवर आपण फॅमिलियर होत जातो. आणि ऍक्च्युअल ऑन द वेडिंग डे, जसं आता ग्रुपमध्ये एखादी मुलगी पण फोटोग्राफी करू शकते. आज मुलींना सुद्धा फोटोग्राफी हा अतिशय चांगलं करिअर आहे. आणि अशा जर असिस्टंट मुली बरोबर असतील तर तुम्हाला पदर सारखा करणं किंवा इतर मुलीकडे लक्ष देणं तिला जास्त कम्फर्ट होतं आणि हे करता येतं. बरं, आता फोटोग्राफी झाली, फोटोज सगळे आले, मग अल्बम तयार करताना काय काळजी घेतली पाहिजे? सर्वात महत्वाचं म्हणजे अल्बम हा फोटो टिकवण्यासाठी असतो आणि फोटो भरून ठेवण्यासाठी नसतो. आणि आज डिजिटलमुळे जो फोटोशॉपचा भाग याच्यामध्ये आलेला आहे, तर हे लक्षात ठेवावं की फोटोशॉप टू एनहान्स द पिक्चर, नॉट टू मॅनिप्युलेट द पिक्चर. जुने काळ्या कागदाचे जे अल्बम होते ज्याच्यावरती फोटो चिकटवून आखणी केली जायची, त्याच्यात एक तर आपल्याला फ्री होती की आपण फोटोच्या साईज वेगवेगळ्या करू शकत होतो आणि बटर पेपर असल्या कारणाने वॅक्स कोटेड असल्यामुळे फोटो प्रोटेक्ट होत होते. पण त्याकरता ती मेहनत आहे की फोटोची सिक्वेन्स लावणं, नंतर ते फोटो बसून चिकटवणं, ही मेहनत घ्यायची तयारी असेल तर हे काळ्या कागदाचे जे अल्बम आहेत हे अतिशय उत्तम. आज अनेक प्रकारचे अल्बम मार्केटमध्ये येतात. शेवटी त्याची निवड ही त्या पार्टीला काय आवडतं त्याच्यावर. एक फोन घेऊयात आपण. शिरपूरहून आपल्याला प्रदीप पाटील प्रश्न विचारतात आहे. नमस्कार प्रदीप, प्रश्न विचारा तुमचा. हॅलो मॅडम. नमस्कार, बोला. हॅलो मॅडम, मला विचारायचं होतं की बोला. की जे आपण लग्न सराईमध्ये फोटो काढतो त्यावेळेस आपल्या नातेवाईकांमध्ये काही लोक राहून जातात, त्यांना राग येतो. ते न होण्यासाठी आपण काय करावे? काय सांगायचं? नाही, नातेवाईकांसाठी राहून जातात आणि त्यांना राग येतो याचं मुख्य कारण असं असतं की बरेचसे नातेवाईक लग्न समारंभामध्ये इथे येतात पण ते नंतर कुठेतरी इकडे लांब निघून जातात. आणि मला वाटतं कदाचित तो संध्याकाळी ग्रुप फोटोचा प्रकार आहे ना,
तो त्यामुळेच अस्तित्वात आला असावा की न आलेला पण तिथे सगळ्यांनी सापडेल. एकत्र व्हायचं हो, आणि म्हणून group तिथे photo गंमत काढायचे. दिसते ना बघा, व्हिडिओ काढताना तिथे सगळी माणसं ताठ उभी असतात आणि कॅमेरा त्यांच्या समोरून तो असा फिरतो. ऍक्च्युअली ती पोज असते फोटोग्राफीसाठी. पण परिस्थिती अशी झाली की सवय पडून गेली आहे. व्हिडिओचा कॅमेरा असा जोपर्यंत फिरत नाही तोपर्यंत माणसंच हलत नाही. सर, व्हिडिओ शूटिंगचा मुद्दा तुम्ही काढला. हल्ली आता असं आहे की फोटोग्राफी जितकी महत्वाची तितकी व्हिडिओ शूटिंग देखील महत्वाची झालेली आहे, कारण ते सगळं लाईव्हली आपल्याला कलेक्ट करायला मिळतं. या व्हिडिओ शूटिंग मध्ये काय आपल्याला वेगवेगळे प्रकार बघायला मिळतात? व्हिडिओ हा मुळात लग्न समारंभात जो व्हिडिओ केला जातो त्याच्या मागे उद्देश असा असतो की आपली सगळी माणसं चालती बोलती फिरती दिसावी. बघायला पण ती मिळाली. चालती फिरती दिसतात, बोलती दिसतात का? नाही. बरेचदा सनई चौघडीचा आवाज बॅकग्राऊंड मध्ये ऐकू येतो गाणी आणि हे करून तो किती मोठा 2-3 तासाचा जर व्हिडिओ झाला तर तो बघायला वेळ. त्याच्यामध्ये काय व्हरायटी कशी आणली जाईल? त्यापेक्षा जर आलेल्या लोकांच्या मुलाखती घेतल्या, अच्छा, आई वडील आजी आजोबा आठवणी त्यांच्या नाही. आता कसं झालं, हे जनरेशन आहे कॉम्प्युटराइज, म्हणजे ईमेल आणि मोबाईल. त्याच्यामुळे बऱ्याचदा असं होतं की ती मुलीला बघून आलेला माणूस म्हणतो अरे ही एवढीशी होती तेव्हा, आता केवढी मोठी झाली. मग तो तिला जे आशीर्वाद देतो ते जिवंत स्वरूपात त्यांचे बोलके शब्द, एखाद्या आजीचा नुसता फोटो असण्यापेक्षा घरात ती बोलते, तिचा आवाज जर त्या व्हिडिओमध्ये आपण कॅप्चर केला आणि त्या फ्रेमिंग दाखवून जर त्याच्यासोबत लग्न दाखवून एक जास्तीत जास्त 30 ते 40 मिनिटाची आपण जर व्हिडिओ बनवली तर ती लोकांना वारंवार बघायला आवडेल. सर, आणखी एक गोष्ट महत्वाची विचारायची ती म्हणजे लग्नामध्ये बरेचदा गिफ्ट आपल्याला येतात आणि ते गिफ्ट किंवा बुकेज जे असतात त्याचे बाहेर दोन्ही बाजूना टाकून दिलेले आपल्याला दिसतात, त्याला काय ऑप्शन आहे? ऑप्शन म्हणजे कसं आहे, गिफ्ट असल्या ना की तेव्हा एक अडचण अशी होते की तो गिफ्ट घेणारा बाजूला बसलेला असतो. त्यामुळे त्या गिफ्ट तिथून कशा लवकर हलवल्या जातील ते बघावं लागतं. आणि बुके असतील तर आपण स्टेजच्या दोन्ही कोपऱ्याला 2 राऊंड टेबल लावून घेतली तर तो बुके आणून दिल्यानंतर फक्त तुम्हाला मेहनत घेण्यासाठी एक माणूस तिथे ठेवायला पाहिजे की तो बुके त्या नवऱ्याच्या हातातून घेऊन पुन्हा त्या टेबलवर नेऊन ठेवायचा. जसं जसं टेबल भरत जाईल तसं ते दिसायलाही छान दिसेल आणि ज्याने बुके दिला त्यालाही बरं वाटेल. बरं, फोटोत काय होतं, ते बुके सगळे पायाखाली पडलेले असतात, त्याचेच फोटो येत असतात. एका लग्नात असं झालं होतं की तो बुके कोचावर ठेवला गेला, तो कोच ओला झाला, त्यांना बसताही येईना खाली. अच्छा, मग असे प्रसंग येऊ नयेत म्हणून मग ते साईडला जर आपण एक डिझाईन टेबल डेकोरेटरला पूर्वी सांगून लावून घेतलं तर तो दिलेला बुके तिथे जाऊन लागला की त्या देणाऱ्याला पण आनंद होतो, अरे वा मी एवढा बुके घेऊन आला आणि तो छान ठेवला तिकडे. बरं सर, आपण एक फोन किंवा दीपक चव्हाण आपल्याला प्रश्न विचारतात. नमस्कार दीपक, बोला. नमस्कार, मला एक प्रश्न विचारायचा होता. बोला. प्रश्न असा आहे की जो वधूचा जो मेकअप असतो आणि वराचा सुद्धा, तर वधूचा मेकअप बराच आता प्रश्न विचारला गेला थोड्या वेळापूर्वी की फाउंडेशन लावला तर तो बराच घामाने काळा पडतो आणि वराचा जो मेकअप असतो तो सहसा कोणी करत नाही. तर मग त्याच्यासाठी काय काळजी घेता येईल, म्हणजे मुलासाठी तरी म्हणजे हा एक प्रश्न होता. बरोबर सर, मेकअप करताना कशी काळजी घेते? आपण याबद्दल बोललो की मेकअपचं कोऑर्डिनेशन फोटोग्राफरशी असणं, की आपण कशा पद्धतीने फोटोग्राफी करणार आहोत, फ्लॅश फोटोग्राफी करणार आहोत का आपण अवेलेबल लाईट करणार आहोत, कुठल्या प्रकारचं लाइटिंग आहे याची मेकअप मधला जाणीव देणं. मेकअप कसा असावा माहितीये मुलीचा, तिच्या चेहऱ्यामध्ये जर काही दोष असतील तेवढे काढून टाकणार असावा. ती बावलीसारखी दिसतं का म्हणे, कारण होतं काय की बाकीच्या लोकांनी मेकअप केलेला नसतो, जसं ते म्हणाले की नवऱ्याला कधी कधी मेकअप नसतो, पण तो थोडासा करून घ्यावा. पण हे सगळं फोटोग्राफर लग्नापूर्वी त्यांना भेटून त्यांचे चेहऱ्यावर कोणाला जर डार्क सर्कल्स असतील तर तो मेकअप व्यवस्थित करून घेणं हे आपलं काम आहे. आणि ती काळजी जर आपण घेतली तर मेकअप मॅनला आपण हे समजावून सांगू शकतो की अरे जर माझं थोडं ऐकलं आणि आपण दोघांनी मिळून हे काम केलं तर येणारे जे फोटोग्राफ्स आहेत हे तुलाही दाखवायला उपयोगी पडतील की बघा मी किती छान मेकअप करतो. नक्की सर, आता आपण या लग्न समारंभाच्या अगदी शेवटावर येऊया. जेव्हा मुलगी गाडीत बसून नवीन घरी आपल्या जात असते, तो क्षण जो असतो तो आईसाठी तिच्या घरच्यांसाठी खूप महत्वाचा असतो. तो क्षण कसा टिपायला पाहिजे? तो क्षण टिपण्यासाठी काही करावं लागत नाही, कारण ती इतकं नैसर्गिक आहे की त्या ठिकाणी इतक्या भावभावनांना ऊत येतो की आपोआपच तुम्हाला तो प्रसंग चित्रित करता येतो. फक्त तुम्ही वेळेवर सावध राहणं आणि वेळच्या वेळी ते प्रसंग चित्रित करणं, त्यासाठी तुमची सावधता फार आवश्यक असते. बरोबर सर, धन्यवाद खूप खूप की आज तुम्ही इथे आलात आणि आम्हाला एका वेगळ्या विषयाची की फोटोग्राफी करताना कुठले कुठले छोट्या छोट्या गोष्टी असतात त्याची काळजी कशी घेता येईल हे सांगितलं. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. साम टीव्ही तर्फे माझे पण धन्यवाद. आमची अपेक्षा आहे की आता सध्या लग्नाचा सीझन सुरू आहे, आजचा जो विषय आहे तो तुमच्या नक्कीच कामी आलेला असेल. आज आपण इथेच थांबतो आहे आणि भेटूयात आपण पुढल्या प्रश्नचिन्हामध्ये एका नवीन विषयासह. इथेच थांबूयात. नमस्कार.
या